बदलत्या जीवनशैलीनुसार लोकांची राहण्याची पद्धतही बदलली आहे. आता बहुतांश कुटुंबात केवळ 2 ते 4 लोक दिसतात. तरी देखील हे छोटस कुटुंब अनेकांना सांभाळणं जमत नाही. मग अशा वेळी घरातील कामासाठी मोलकरणी, मुलांची काळजी घेण्यासाठी बेबी सिटर आणि घरातील उर्वरित काम करण्यासाठी नोकर ठेवताना दिसतात. इतकं होऊनही घरात समस्या आणि कलह सुरूच असतो. याशिवाय आजकाल नाती लवकर संपण्याचंही प्रमाण वाढलंय. पण जर तुम्ही विचार केला तर तुमच्याही मनात हा विचार येईल की आज आपल्याला एवढी छोटी कुटुंब सुद्धा सांभाळायला येत नाही. तिथे पूर्वीच्या काळात 20 ते 25 किंवा त्याहूनही जास्त माणसं प्रेमाने आणि न भांडता एकत्र एका घरात कशी राहायची. चला आज याच विषयावर बोलूया. आज बहुतेक मुले मुली लग्नानंतर कुटुंबापासून वेगळे राहू लागतात. याचे एक कारण प्रायव्हसी, नोकरी किंवा इतर जबाबदाऱ्या टाळणे हे असू शकते. परंतु पूर्वी असे नव्हते. कुटुंबात कितीही मुलगे किंवा सून आली तरी घरापासून विभक्त होण्याबद्दल कुणीही बोलायचं नाही. याचं मुख्य कारण म्हणजे जेव्हा आपण एका मोठ्या कुटुंबात राहतो तेव्हा जबाबदाऱ्या आपोआप विभागल्या जातात आणि कुठे जायचे असेल तर मुलांना काका काकू, आजी आजोबा किंवा मामा मामी सोबत बेफिकीरपणे ठेवता यायचे. पूर्वीच्या काळी कुटुंबात इतके सदस्य असायचे की घरात लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये भांडण झाले किंवा भाऊ आपापसात भांडले तर घरातील वडीलधारी मंडळी मतभेद मिटवत असत. पण आज परिस्थिती अशी झाली आहे की मुले एकटी राहण्यासाठी कुटुंबापासून विभक्त होतात. त्यानंतर कुटुंबातील मोठ्यांना काही समजावून सांगायचे असले तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. आपल्या वडिलांचे न ऐकणे हे देखील आजकालच्या खराब नातेसंबंधाचे एक मोठे कारण आहे. जर तुम्ही तुमच्या आई वडिलांकडून त्यांच्या काळाबद्दल ऐकलं असेल तर हा उल्लेख कधीतरी आलाच असेल की त्यांच्या काळात घटस्फोट होत नव्हते. एकदा लग्न झाले की ते मरेपर्यंत टिकवायचेच. पती पत्नीमध्ये कितीही भांडण झाले तरी ते देखील एकमेकांना घटस्फोट देण्याबद्दल कधीही बोलायचे नाही. पण आज परिस्थिती अशी झाली आहे की एखादी छोटीशी भांडणे झाली की ती सोडवण्याऐवजी वादाची ठिणगी पेटते आणि मग प्रकरण टोकाला जाते. कौटुंबिक हिंसाचार, मानसिक छळ या विरोधात घटस्फोट देणे योग्य आहे. परंतु उगाच नको त्या कारणासाठी नाते संपवणे चुकीचे आहे. सध्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होतात. जसे की मनासारखं खायला न मिळणं, फिरायला न जाणं, शॉपिंगला न जाणं इत्यादी. पूर्वीच्या काळी असे होत नव्हते. स्त्री पुरुष दोघांनाही एकमेकांबद्दल संयम आणि प्रेम होता. पूर्वी लोक कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींवरून रागावून बसत नसत. उलट अशा गोष्टी विसरून नातं घट्ट करण्याचा प्रयत्न करत असत. पण आजच्या कपल्स मध्ये संयमाचा फारच अभाव आहे. माझ्याकडे मोठे घर असावे, गाडी असावी, मुलांनी मोठ्या शाळेत शिकावे, आपण देश विदेशात फिरावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. अनेकांना इच्छा असलेले नाते तेव्हाच टिकू शकते जेव्हा त्या कपलचे उत्पन्न जास्त असेल किंवा जास्त सेव्हिंग असेल. यात शो ऑफचाही भाग आहेच. आता तर कर्ज घेऊनही लोक फिरायला जातात आणि आपली स्वप्न पूर्ण करतात. पण पूर्वी असं नव्हतं. त्या काळी लोक आपल्याकडे जे आहे किंवा जे काही मिळालं आहे त्यात आनंदी असायचे आणि मन मोकळेपणाने राहायचे. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. पाहत रहा फिलिंग्स मनातल्या.